नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसची पूजा कशी करावी ते बघणार आहोत। वसुबारस हे 28 ऑक्टोबरला आहे आणि या दिवशी आपण गायीची तिच्या वासरासह पूजा करत असतो। का करत असतो बरं? कारण की आईने आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना जगातली सगळी सुखं मिळावी असं प्रत्येक आईला वाटतं आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला वसुबारसची पूजा करायची असते। बघा, गाय ही कधीही एकटी नसते। तुम्ही कधी गायची मूर्ती घ्यायला जाल तेव्हा ती गायीसोबत वासरू सुद्धा असतं। म्हणजेच गाय ही कधी एकटी नसते, ती तिच्या वासरासोबतच आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला ही पूजा वसुबारस दिवशी करायची असते। असं म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हा आपण तिची पूजा करतो तेव्हा आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचं पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तर बघा, गायीची पूजा आता बऱ्याच ठिकाणी, आता सिटीमध्ये तर गाय दिसतच नाही, खेडेगावामध्ये गाय असते आणि असं म्हणतात की ज्यांच्या घरी गाय असते त्यांच्या घरी साक्षात विठ्ठलाचे पाय असतात, तिथे माता लक्ष्मी अखंड नांदत असते। पण आपल्याकडे आजकाल गाय पाहायला मिळत नाही सिटीमध्ये। अशा वेळेस आपण गाय वासराची मूर्ती आणून आपण ती देवघरात ठेवू शकतो, तिची पूजा आपण करू शकतो। बघा, गाय वासराची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल ना तर आपल्या घरामध्ये एकोपा टिकून राहतो, कधीही आपल्या घरी भांडणे होत नाहीत। हां, थोडेफार भांडणे प्रत्येकात होतातच, पण लक्षात घ्या, गाय वासराची मूर्ती जिथे आहे ना त्या घरामध्ये नेहमी एकोपा टिकून राहत असतो आणि एक गायीची पूजा केल्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळत असतं। तर बघा, वसुबारसला आपल्याला गायी वासराची पूजा कशी करायची आहे ते बघूया। तर ज्यांच्या घरी खरंच गाय आहे त्यांनी, किंवा ज्या सिटीमध्ये पण जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला कुठे गोठा असेल, कुठे गोशाळा असेल, तिकडे जाऊन तुम्ही पूजा करू शकता। तर कशी करायची ते बघा। त्यांनी गोशाळेत जाऊन सर्वात प्रथम तुम्हाला गायीचे पाय धुवायचे आहेत। गायीच्या चारही पायांवर तुम्हाला पाणी टाकायचं आहे, तांब्यात पाणी घेऊन जायचं आणि गायीच्या पायावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे। वासराच्या पण पायावर तुम्हाला पाणी टाकायचं आहे, लक्षात घ्या। गायीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। गायीला तुम्हाला या दिवशी उडदाचे वडे खाऊ घालायचे असतात, लक्षात घ्या। जर तुमच्याकडे दुसरी पद्धत असेल, तुम्ही या दिवशी, आता कोणी पुरणपोळी करतं, कोणी गूळ आणि पोळीचा नैवेद्य दाखवतात, तर तुमच्याकडे जी कोणती पद्धत असेल तो नैवेद्य तुम्हाला गायीला दाखवायचा आहे, गायीला खाऊ घालायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गायीला प्रदक्षिणा मारायची आहे, गायीच्या पाठीवरून तुम्हाला 5 वेळेस हात फिरवायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल ना या दिवशी गायीच्या कानात तुमची इच्छा तुम्ही सांगून बघा, ती इच्छा आपली 100% पूर्ण होत असतेच। हा उपाय तुम्ही या दिवशी करू शकता, पण उपाय करताना सावधगिरी बाळगून, कारण की गाय आपल्याला लाथ वगैरे मारणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे, लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला वासराची पण पूजा करायची आहे। वासराला पण तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, वासराला पण तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं आहे, गायीचं आणि वासराचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। अशा पण तुम्हाला ही पूजा करायची आहे। त्यानंतर आता बघा, जर तुमच्याकडे गोशाळा पण नाही आणि गोठा पण नाही तर तुम्ही घरच्या घरीच पूजा कशी करू शकता, यासाठी तुम्हाला गाय वासराची मूर्ती लागणार आहे। जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही वसुबारसा दिवशी नक्कीच ही मूर्ती घेऊन या। बघा, गाय ही साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे। या दिवशी आपण माता लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून आपल्याला या दिवशी पूजा करायची असते गाय वासराची, आणि गायीला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे। जर तुम्हाला शक्य असेल ना या दिवशी गाय वासराची मूर्ती आणणं, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी, ते नक्की या दिवशी घेऊन या आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे। बघा, घरच्या घरीच पूजा कशी करायची, तर एका पाटावर तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे, पाटावर किंवा चौरंगावर। त्यावर तुम्हाला 2 विड्यांचे जोडपानं घेऊन असे तुम्हाला 3 विडे ठेवायचे आहेत। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच फोटो। तर त्यानंतर बघा, सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा पूजा आपण अग्निदेवाच्या साक्षीने करत असतो। त्यानंतर बघा, तुम्हाला सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असणारच आहे, तर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तामणामध्ये। गणपती बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। ओम गणपते नमः असं म्हणत तुम्हाला 11 वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती तुम्हाला पाटावर विड्याच्या पानावर तुम्हाला ठेवायची आहे, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेलच। त्यानंतर बघा, गणपती बाप्पाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत। एक लाल रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे। लाल रंगाचं फूल नसेल तर तुम्ही कोणतंही फूल अर्पण केलं तरी पण चालणार आहे। आता बघा, या दिवशी आपल्याला गोमातेसोबतच बाळकृष्णाच्या मूर्तीची पण पूजा करायची असते। त्यासाठी तुमच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असणारच आहे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच। बाळकृष्णाची मूर्ती घेऊन तामणामध्ये तुम्हाला त्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे।
11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ती मूर्ती स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर तुम्हाला खाली अक्षर टाकायचे आहेत, त्यावर ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे बाळकृष्णाची आणि बाळकृष्णाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गोमातेची पूजा करायची असते, गायीची तिच्या वासासह आपल्याला पूजा करायची आहे। तर सर्वात प्रथम गाय वासाची मूर्ती तामणामध्ये घेऊन गायीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। आता अभिषेक करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रात जप केला तरीच पण चालणार आहे किंवा नुसता अभिषेक केला तरी पण चालणार आहे। तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला गायीच्या पायांवर पाणी टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पूर्ण मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्हाला विड्याच्या पानावर खाली अक्षर टाकायचे आहेत, ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। गायीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्य म्हणून या दिवशी तुम्हाला गायीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, लक्षात घ्या। जेव्हा तुम्ही गायीची पूजा करायला जाणार गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये, तिथे पण तुम्ही उडदाच्या वडांसोबत गुळाचा नैवेद्य नेला तरी पण चालणार आहे, लक्षात घ्या। तर तुम्हाला पूजा मांडणीमध्ये दिसत असेलच गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला त्यामध्ये तुळशीची पाने घालायची आहे, नंतर तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। त्यानंतर तुम्ही आरती करू शकता गणपती बाप्पाची, बाळकृष्णाची, अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे। का दिवाळीचा हा पहिला दिवस आहे वसुबारस, त्यामुळे या दिवसापासून तुम्हाला पणत्या लावायच्या असतात, आकाश कंदील लावायचा असतो, आपलं घर सगळं तुम्हाला उजळून टाकायचं असतं, कारण की हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे। म्हणूनच या दिवशी तुम्हाला ही पूजा करून पणत्या लावायच्या आहेत, आकाश कंदील लावायचा आहे। त्यानंतर दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला तुळशी मातेसमोर सुद्धा गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा असतो। एरवी पण आपण रोज लावत असतोच, पण या दिवसामध्ये तुम्हाला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर लावायचा आहे, लक्षात घ्या। या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर रांगोळीने माता लक्ष्मीची पावलं आणि गोपद्म काढायचे आहेत। अशा वेळी तुम्हाला वसुबारस हा सण साजरा करायचा आहे, प्रत्येकाने नक्की करावा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।